आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते प्रकाश शेंडगेजी आहेत. आपण त्यांच्यासोबत काही बातचीत करणार आहोत. प्रकाश शेंडगेजी, आपलं TV9 मध्ये स्वागत. अनेक विषय आहेत, आपण त्यावरती चर्चा करणार आहोत. काल उच्च न्यायालयाने धनगर समाजाच्या याचिका फेटाळल्या आहेत. आता आपली पुढची भूमिका काय असेल? हे बघ, काल उच्च न्यायालयाने स्पष्टपणे त्यांनी निकाल दिला की उच्च न्यायालयाला या शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये बदल करण्याचा स्वल्पविराम असेल किंवा काही त्याच्यामध्ये कसलाही बदल करण्याचा अधिकार जो आहे तो उच्च न्यायालयाला नाही. तो अधिकार जो आहे तो राष्ट्रपतीला सुद्धा नाही, तो अधिकार फक्त पार्लमेंटला आहे, असा स्पष्ट निर्णय काल दिलेला आहे. आता एक बाब स्पष्ट झाली आहे की पार्लमेंटमध्ये हे आम्हाला एसटीचं आरक्षण मिळू शकते, हा एक मार्ग आमचा कालच्या याचिकेतून निष्पन्न झालेला आहे. आणि त्यामुळे आता जबाबदारी सरकारची वाढलेली आहे. आता आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत की बाबा, आता पुन्हा एकदा दुधासारखं स्पष्ट झालेलं आहे की आता पार्लमेंट आम्हाला आरक्षण देऊ शकते. हे जे काय धनगरांचा विषय आहे तो पार्लमेंटमध्ये ह्या सरकारने घ्यावा. तशा प्रकारची शिफारस जी आहे ती शिफारस महाराष्ट्र सरकारनं जर केली तर शेवटच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा धनगर समाजाला आरक्षण हे सरकार मनात आणलं देऊ शकते. कारण मोदी साहेब या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणून त्यांनी घोषणा केली. 2014ला भरून मतं दिली. त्याचवेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारामतीला त्यांनी सांगितले की आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, ही त्यांचीही घोषणा आहे. त्याचप्रमाणे अटलजीनं, मी 2004 साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पंढरपूरला आणलं होतं. त्यांनी ढोल आणि घोंगडे घेऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ. मग आता ती वेळ आलेली आहे आणि माझ्यामध्ये सरकारने ते करावं. नाही तर मग ह्या 24व्या निवडणुकीमध्ये धनगर समाज जो आहे तो या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. काल उच्च न्यायालयाने म्हटलं होतं की जो आरक्षण देण्याचा अधिकार आहे तो संसदेला आहे. राष्ट्रपती देखील यामध्ये दखल करू शकत नाही. सर्व अधिकार संसदेला आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल. मग ती ग्वाही कोणत्या आधारे केली असेल, काय सांगाल? नाही, कसं आहे की सरकार आश्वासन देत असते. बारामतीला सुद्धा आमचा मोठा मोर्चाने हे झालं, उपोषण झालं. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस स्वतः आले. ते म्हणाले की आता निवडणूक तोंडावरती आहे, तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ. पहिली गेली, दुसरी गेली, 500 गेल्या, आता कितीतरी शेकडो कॅबिनेट संपल्या, पण कुठल्याही कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचं आरक्षण सुद्धा यांनी काढलेलं नाही. त्यामुळे ते आश्वासन देऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाची फार मोठी फसवणूक केली. ही भावना संपूर्ण धनगर समाजात आहे. पण ते आता देवेंद्र फडणवीस साहेबांना एक संधी आलेली आहे की ते त्यांचं आश्वासन पूर्ण करायचं असेल तर शेवटच्या पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आमचं धनगर आणि धनगर एक आहे अशा प्रकारची दुरुस्ती जी आहे ती दुरुस्ती हे करून आम्हाला धनगर समाजाला आरक्षण देऊ शकतात. ते त्यांनी करावं अशी आमची मागणी आहे. राज्य मागासवर्गीय आयोगानं मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सुपूर्द केलेला आहे. त्यानुसार आता मागासवर्गीय आयोगाने अशी शिफारस केल्याची माहिती मिळते की जो मराठा समाज आहे तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यानुसार 15 आणि 16 अनुच्छेदनुसार हा आरक्षणास पात्र ठरतो. त्यांना काहीतरी 10% पर्यंत आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक आहे अशी देखील माहिती मिळते. कुठेतरी मग आता सरकारने जर आरक्षण दिले तर 50%ची मर्यादा ओलांडली जाईल, काय सांगा? नाही, कसं आहे, हा सगळा जो प्रयोग चालू आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत, एकीकडं कुणब्यांचे दाखले द्या, त्यांना सरसकट करा, सगळे सोयऱ्यांना हे द्या, असं करून 100% सगळा मराठा समाज कुणबीमध्ये घालून ओबीसीमध्ये घालायचा एकीकडं हा प्रयत्न सरकारने उघडपणे केलेला आहे. हे सगळ्या उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. त्यामुळे ओबीसी समाज जो आहे तो फार संतप्त त्या बाबतीत. दुसरीकडे आता या समाजाला पुन्हा एकदा मागासवर्गीय करायचं. यापूर्वी अनेक आयोगाने मराठा समाज मागासला नाही म्हणून सिद्ध झालेला आहे. अगदी शेवटी 2 वर्षापूर्वी 5 मे 2021च्या सुप्रीम कोर्टच्या निकालात सुद्धा सांगितलेलं आहे की हा मराठा समाज हा मागासवर्गीयाचे निकष पूर्ण करत नाही आणि हा मागासवर्गीय नाही आहे असा स्पष्ट निर्वाळ दिलेला आहे. पण तरीसुद्धा 2च वर्षात लगेच हा समाजाला मागास कसा होऊ शकेल? अशा प्रकारचं मॅन्डेट हे एक रिटायर्ड न्यायमूर्ती घेतो. हे सुद्धा कुठल्या कायद्यात बसते मला कल्पना नाही, पण हे सुद्धा कायद्यात टिकणारं नाही आहे. कारण एकदा सुप्रीम कोर्टनं सांगितलं की मागासवर्गीय नाही आहे आणि पुन्हा एक रिटायर्ड हायकोर्ट जज एका आयोगाचा अध्यक्ष होतो आणि पुन्हा तोच मॅन्डेट घेतो आणि पुन्हा सर्वेक्षण करतो आणि तेही सर्वेक्षण 1,58,00,000 कुटुंबाचं सर्वेक्षण अवघ्या 12-13 दिवसात. काय हे या देशाच्या इतिहासात यापूर्वी कधी झालेलं नाही आहे.
पण आमचं म्हणणं हे आहे की मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यायचा आमचा विरोध नाही, पण कुठलं आरक्षण? जे 58 मोर्चे ते मराठा समाज निघाले महाराष्ट्रामध्ये, सकल मराठा मोर्चाचे, की आम्हाला कुणाचे आरक्षण धक्का न लावता 50% वरती वेगळा प्रवर्ग करून आम्हाला वेगळं आरक्षण द्या आणि त्याच्यामध्ये मराठा म्हणून आरक्षण द्या. जात बदलून आरक्षणची मागणी त्यांनी कधी केलेली नाही आहे काय. त्यामुळे हे जे सगळं सुरू आहे, हे सगळं राजकारण सुरू आहे. कोण कुणाची फसवणूक करते मला माहीत नाही आहे काय, पण ह्याच्यामध्ये नक्कीच काय तर काळेबेर आहे. कारण मराठा समाजाची कधीच मागणी नव्हती ना आम्हाला मागासवर्गीय करा. त्यांची सुरुवातीपासून मागणी आहे, म्हणजे अगदी अण्णासाहेब पाटलांच्यापासून, की आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण असलं पाहिजे किंवा दिलं गेलं पाहिजे, ही त्यांची मागणी होती. आणि ती संसदेने मान्य केली. त्या घटना दुरुस्ती करून 10% स्पेशल EWC आरक्षण दिलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांची मूळ मागणी जी होती की आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या यांना त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते त्यांना मिळालेलं आहे. मग पुन्हा आता हे आरक्षण जे आहे आम्हाला ओबीसीतच मिळालं पाहिजे, कुणबीतच मिळालं पाहिजे काय. आणि नाही मिळालं तर मग उपोषण, नाही तर मग सरकारला आम्ही हे करू, तर आमदारचे घरं जाळू, हे करू ते करू, काय समजलं का, भुजबळांचा आम्ही फार्म बघून घेऊ. ही जी सगळी भाषा जी आहे ही सगळी कशासाठी मला कळत नाही आहे. आणि ह्याच्यामागं कुठली शक्ती काम करत आहे. सरळ साधा सोपा विषय असताना सकल मराठ्याची अगदी मागणी सोपी, इतकी साधी सोपी, आम्ही पूर्ण दिलानं पाठिंबा दिला ना त्यांना. आम्ही स्वतः भाषणं केली आहेत ह्या मराठा आरक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणून. कारण शेवटी 50% वरती मागत होतं, कुणाच्या ताटातलं मागत नव्हतं. मग आत्ता असं काय झालेलं आहे की जो तो उडतो तो ओबीसीतच आरक्षण मागतो. आता हे जे मागासवर्गीय आयोगानं पुन्हा मागासवर्गीय करायचा जे अहवाल दिलेला आहे तो 100% आता अहवाल पॉझिटिव्ह असणार. कारण त्यातले सगळे ओबीसीचे आयोगाचे अध्यक्ष जे होते, न्यायमूर्ती निरगुडे होते, हे माझे न्यायमूर्ती, त्यांची हकालपट्टी केली. 3-4 ओबीसीचे जे तिथं सदस्य होते ते पण काढून टाकले. आता तर ते मेश्राम जे आहेत त्यांना आता 2 दिवसापूर्वी त्यांची हकालपट्टी केली. काय तरी काय आपण सांगायचं, काढून टाकायचं. कारण त्यांनी विरोध केला असेल त्या न्यायमूर्ती शुक्रेंच्या अहवालाला विरोध केला असेल. आता न्यायमूर्ती शुक्रे हे कोण आहेत हे तर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जरांगेंच्या त्या उपोषण ठिकाणी जाऊन सर मराठा आरक्षण कसे मिळू शकते हे त्यांना समजून सांगणारे हे न्यायमूर्ती शुक्रे. आणि त्यांना त्या ठिकाणी आयोगाचं अध्यक्षपद त्यांना दिलं गेलेलं आहे. हे कुणाला तर कसं पटेल मला सांगा. म्हणजे मारून मुसकडून त्यांना शेवटी मागासवर्गीय करायचं आहे आणि त्यांना घुसवायचं मागासवर्गीय. आता मागासवर्गीय करायचं आहे, टिकणारं आरक्षण. शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही ओबीसीमध्ये धक्का लागू देणार नाही, हा त्यांचा शब्द आहे. आता एकीकडे कुणब्याचे दाखले 54 लाख दाखले सगळे सोयऱ्यांमुळं संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये येणार, ही संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे. आता दुसरीकडे आता हा कायदा जो पास करत आहे, विधानसभेचं अधिवेशन आता होत आहे, त्याच्यामध्ये हा कायदा पास होणार आहे की हा मराठा समाज पुन्हा एकदा मागासला झालेला आहे. आणि मागासला झाला म्हणून त्यांना 50%च्या वरचं पुन्हा 12-13% जे आहे ते दिलं जाईल त्यांना. आणि ते परत सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार सगळं. ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज, सुप्रीम कोर्ट काय म्हणणार की पुन्हा इंदिरा साहनीची कॅब जी आहे तशीच आहे. मग इंदिरा साहनीची कॅब जी आहे ती न वाढवता तुम्ही आता 50%च्या वरचं आरक्षण द्यायला लागला आहे. ते कसं टिकणार आहे तिथे मला तेच कळत नाही आहे. ते टिकणार नाही आहे. पण जर हे राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेऊन पुन्हा मागासवर्गीय केलं आहे, ते जर टिकलं मग काय करणार आहे. मग सुप्रीम कोर्ट काय आदेश देणार की यू आर बॅकवर्ड, यू गो टू बॅकवर्ड कोटा. आणि वन्स बॅकवर्ड इज ऑलवेज बॅकवर्ड. मग तुम्ही बॅकवर्ड कोटामध्ये जाणार कुठे. तुम्ही एस टी जाऊ शकत नाही, तुम्ही एस टी जाऊ शकत नाही. तुम्हाला जायला फक्त ओबीसीच आहे. त्यामुळे हा कायदा जरी पास झाला तरी तो कायदा जो आहे तो कायदा ओबीसीच्या मुळावरच हा कायदा उठणार आहे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. बाकी कुणाची काही भूमिका असली तरी चालेल, पण हे मागासवर्गीय करून मराठा समाजाला आरक्षण देणं ह्याला आमचा स्पष्ट विरोध असेल. हां, त्यांना 50%च्या वरचं वेगळा प्रवर्ग करून देणं आमचं काही म्हणणं नाही. मराठा म्हणून द्या तेही काही, ते आमचं म्हणणं नाही आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. पण ते सरकारनं करायचं राहिलं. मागासवर्गीयाची मागणी नसताना मागासवर्गीय का करतात मला कळत नाही आहे. हे कुणाचं षडयंत्र आहे, कशासाठी चालू आहे, ह्याचं उत्तर जे आहे ते सरकारनंच दिलं तर बरं होईल. आता आगामी काळात निवडणुका देखील येत आहे. आता याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य नुकताच चर्चेत आलं होतं. ते असं म्हणालेत की ज्या आरक्षणासंदर्भातले आंदोलनं आहेत त्याचा परिणाम कुठल्याही निवडणुकीवर झाल्याचा अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही आहे. मग आता तुमचंही आंदोलन सुरू आहे, मराठा समाजाचंही आंदोलन चालू आहे, याचा कुठेतरी निवडणुकांना फटका बसेल काय वाटतं. नाही, आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम होत नाही. हे जे देवेंद्र फडणवीसांचं हे जे वक्तव्य जे आहे त्यांनी स्वतःहून बारामतीला येऊन काय केलं ते त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा ना. ते स्वतः बारामती आले, निवडणुकीच्या तोंडावरच आमचं उपोषण झालं होतं.
मोठं आंदोलन झालं होतं, त्यावेळी निवडणुकीच्या तोंडावर हेच देवेंद्र फडणवीस आले आणि आम्हाला शब्द दिला की तुम्ही आम्हाला पहिल्या कॅबिनेट बसवा आणि आम्ही तुम्हाला लगेच तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेट आरक्षण देऊ. आणि त्यानं निवडणूक झाली, निवडणूक हे सत्तेत बसले ना. म्हणजे धनगर समाजानं त्या आंदोलनामुळे, त्या आश्वासन दिल्यामुळं भाजपला सत्तेत बसवलेलं आहे. हे फॅक्ट्स आहे. आता नंतर भाजपने त्यांचं आश्वासन जे आहे ते त्यांनी पाळलं नाही ही गोष्ट वेगळी आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर जे काय तुम्ही आम्हाला हे आश्वासित केलं धनगर समाजाला, त्याचा फायदा नक्की तुम्हाला झाला ना. तुम्ही सत्तेची फळं चाकली. धनगर समाजात उन्हात आला तसंच हिंडायला ठेवलं ना तुम्ही. मला एकाही कॅबिनेटमध्ये तुम्ही साधा धनगर समाजाचा सुद्धा तुम्ही काढला नाही ना. हे फॅक्ट आहे. आता तरी निदान संधी आली ती तरी घ्यावी अशी माझी विनंती आहे. एक प्रश्न अजित पवारांचा आहे. ते असं म्हणताय, बारामतीत माझ्या विचारांचा खासदार जर तुम्ही निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभा राहणार नाही, असं ते म्हणताय. जर तुम्ही खासदार निवडून दिला नाही तर मी माझे उद्योगधंदे बघेल. हे पहा, असं आहे की याचा अर्थ असा आहे की जर बारामतीत त्यांचा खासदार निवडून नाही दिला तर मग ते राजकारणातून कदाचित संन्यास घेण्याची भाषा आहे. कारण ते म्हणजे की माझा उद्योगधंदे आणि मी धंदे करत बसणार आहे, उद्योगधंदे करत बसणार आहे. याचा अर्थ ते राजकारणात संन्यास घेण्याची भाषा आहे. पण मला तसं काय वाटत नाही. कारण अनेक वर्षापासून अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. एक खासदार पडला म्हणून राजकारण सोडण्याची भाषा जी आहे ते राजकारण ते सोडतील असं आम्हाला काय वाटत नाही. पण एकंदरीत आमचाही पक्ष आता निर्माण झालेला आहे आणि तिथं बारामतीमध्ये ओबीसीचा सुद्धा उमेदवार जो आहे पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्यामुळे दादांचा खासदार निवडून येईल की नाही हे आता थोड्या दिवसात कळेलच. निवडणुका जवळ येत आहे, आपणही पक्ष काढलाय, तर काय नेमकी तयारी सुरू आहे? लोकसभेची तयारी कशी सुरू आहे आणि कोणत्या पक्षासोबत आपण आघाडी करणार आहात का? हे पहा, आम्ही आता ओबीसी बहुजन पार्टी नावाचा पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की ह्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती ओबीसीच्या आरक्षणाचं लक्तरं तोडायचं काम जे आहे ते या शासनाच्या माध्यमातून, ह्या सगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून एक प्रस्थापित समाज जो आहे ज्याला आतापर्यंत आम्ही सगळे मिळून, म्हणजे ओबीसी असेल भटके सगळ्यांनी मिळून त्यांना भरभरून मतं दिलं, त्यांच्या हातात सत्ता दिली. पण त्या सत्तेच्या माध्यमातून जे आहे त्यांच्या म्हणजे दंडुकेशाहीच्या याचा वापर करून ते आमच्या हक्काचं आरक्षण जे आहे ते दिवसाढवळ्या डल्ला मारत आहेत, दिवसाढवळ्या डाका घालत आहेत. आणि त्याच्यामुळे ओबीसीना जे आहे त्यामुळे आता इतके अस्वस्थ झाले की आता मतं द्यायची, आता ह्यांना पुन्हा मतं द्यायचे म्हणजे पुन्हा आणखी सत्यानाश करणार, पुन्हा आमच्या पुढच्या पिढ्या गुलामगिरीत जातील गावागावामध्ये. आणि म्हणून आता आम्हाला स्वतःचंच हे करण्यासाठी, स्वतःच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी, या महाराष्ट्राच्या या स्वराज्य स्वातंत्र्यातला आमचा हक्काचा वाटा घेण्यासाठी आता आम्हाला स्वतःचाच पक्ष जो आहे तो निर्माण आम्हाला करावाच लागेल. आणि म्हणून आम्ही केला. आणि एक पर्याय जो आहे तो ओबीसीला आम्ही दिलेला आहे की तुम्हाला आता ओबीसीना स्वतःचंच मत, स्वतःचाच नेता, स्वतःचंच सरकार जे आहे तो पर्याय या माध्यमातून आम्ही उभा केलेला आहे. आणि माझ्यामध्ये या लोकसभेमध्ये जवळपास 48 जागा होत्या. आतापर्यंत 12 ते 15 जागेवरती आमची तयारी सुरू आहे. आणखी उमेदवार होत आहेत. आता आमचा पक्ष स्थापन फक्त 5 दिवस झालेले आहेत आणि 48 जागा ज्या आहेत आम्ही यावेळी लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धन्यवाद सर आपण केलेल्या बातचीतसोबत. आपल्यासोबत होते ओबीसी नेते प्रकाश शेंडगे. त्यांनी आपल्यासोबत विविध विषयांवरती बातचीत केली आहे. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.